नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 4 यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 4 आबाळातील फरकांड्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आम्हाला हे समजले. यामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. यासाठी पहा आपल्याला लेखकाचे चित्रकलेचे साहित्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत रिकाम्या जागी. तर आपण लिहूया. पहिले लिहायचं रंगपेटी, नंतर लिहायचं आहे पाण्याची वाटी, नंतर काळी पेन्सिल आणि खपटे. अशा प्रकारे लेखकाने चित्रकलेसाठी साहित्य वापरलेलं आपण लिहायचं आहे. या ठिकाणी आपला प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असे. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, लेखक त्यांच्या आईचे व त्यांना ज्यांचा राग यायचा त्यांची वेडीवाकडी चित्रे काढायचा. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न आ, लेखकाचे रविवारचे मित्र कोणते. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, कागद, पेन्सिल, रबर, रंग हे लेखकाचे रविवारचे मित्र असायचे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा, पूर्ण झालेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, शाळेला सुट्टी असली की लेखक गावावरून आलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचे. सोबतीला रंगाची पेटी व काळी पेन्सिल घेऊन चित्र काढायचे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आ, लेखक चंद्र सूर्याची चित्रे केव्हा काढत असत. आता या प्रश्नाचं आपण उत्तर लिहूया. उत्तर, घोडा, उंट, मांजर यांची चित्र काढू वाटली नाही, लेखक चंद्र सूर्याची चित्र काढत असत. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ई, आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. आकाश रंगवताना आकाश कधी धुसर झाले, कधी निळे सावळे, कधी केसरी टिळा लावल्यासारखे, तर कधी आकाश गर्द कुंकवासारखे रंग बदलत गेले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ई, आकाश रंगवताना आईची फटफजिती कशी होत असे. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, आई आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची आणि पक्षाच्या पंखासारखे हात तिचे फडफडायचे. रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागायचे, त्यामुळे ती फुलपाखरासारखी दिसायची. पण झालेली फटफजिती ती कबूल करायची नाही. नंतर लेखकाच्या गालावर चापट मारून म्हणायची, रंगव बाबा, रंगवायचे तसे रंगव आकाश, आणि निघून जायची. अशा प्रकारे आईची फटफजिती व्हायची. प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3, 3 ते 4 वाक्यात उत्तर लिहा आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विचार करा व सांगा. यामध्ये प्रश्न पहिला आहे, रिकाम्या वेळात तुम्हाला काय करायला आवडते. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा. उत्तर, रिकाम्या वेळेत मला गोष्टीची पुस्तके वाचायला, चित्र काढायला आणि मित्रमैत्रिणीसोबत खेळायला आवडते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. पहा, चित्र काढताना रंग नसतील तर चित्र आकर्षक दिसणार नाही. रंगामुळे चित्र सुंदर, जिवंत आणि आनंददायी वाटते. तसेच मी चित्र काढताना रंग नसतील तर नैसर्गिक रंगाचा वापर करेन. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, 1, आभाळातील रंगाची जादू, 2, रंगीबेरंगी आभाळ, 3, आभाळाची गंमत, 4, गच्चीवरील चित्रे, 5, मी आणि माझे रंग. अशा प्रकारे आभाळातील फरकांडे या पाठाला आपण विविध प्रकारचे शीर्षक या ठिकाणी सुचवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विचार करा व सांगा हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढे हे लिहिते होऊया. यामध्ये आपल्याला लिहायचं आहे, झाडे बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. ते आता आपण लिहूया. पहा, मी एक झाड आहे, निसर्गाचा खरा मित्र. मी तुम्हाला प्राणवायू, फळे, सावली आणि थंड हवा देतो. पक्षी माझ्या फांद्यावर घरटी बांधतात आणि मी पृथ्वीला हिरवागार आणि सुंदर ठेवतो. पण आज माणूस रस्ते, इमारतीसाठी झाडे तोडतो. त्यामुळे पाऊस कमी पडतो, उष्णता वाढते आणि हवा दूषित होते.
झाडाशिवाय जीवन शक्य नाही, म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि ते जगवावे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे खेळूया शब्दाशी. यामध्ये प्रश्न 1, विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहा मऊ, तर आपल्याला सर्वांना मऊच्या विरुद्धार्थी कठोर किंवा टणक. नंतर आहे मित्र, मित्राच्या उलट लिहायचं शत्रू. नंतर आहे सरळ, सरळच्या विरुद्धार्थी शब्द आहे वाकडे. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला विरुद्धार्थी शब्द लिहा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, खालील कोष्टकात काही रंगाची आणि चित्रसाहित्याची नावे लपलेली आहेत, ती शोधा, त्यांची नावे लिहा. याप्रमाणे वर्तमानपत्रे आणि मासिक यातील शब्दकोड्याचा संग्रह करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक शब्दकोड्या दिलेल्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला रंगाची आणि चित्रसाहित्यांची नावे शोधायची आहेत. तर ते आता आपण शोधूया. पहा, केशरी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसते पहा बसी. त्यानंतर आहे ब्रश, पुन्हा आहे पांढरा, पुन्हा काळा रंग, नंतर लाल, जांभळा, तांबडा, पिवळा आणि पेन्सिल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण काही रंग आणि चित्रसाहित्यांची नावे या शब्दकोड्यामध्ये शोधली आणि त्यांना आपण या ठिकाणी गोल देखील केलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. पहिलं वाक्य सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. यामध्ये विशेषण आहे सुजाण, ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे आहे आज मी तिखट भाजी खाल्ली. यामध्ये विशेषण आहे तिखट, आपण तिखट हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे जंगलात हिंस्र प्राणी होते. यामध्ये विशेषण आहे हिंस्र, ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे राजा दयाळू होता. यामध्ये दयाळू हे विशेषण आहे, ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. आणि शेवटी मैदानावर 18 मुले होती. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे 18 हे विशेषण आहे, तर आपण ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, नाम व विशेषण यांच्या जोड्या जुळवा व लिहा. आता आपल्याला या ठिकाणी 2 टेबल दिलेले आहेत. एकामध्ये आपल्याला विशेषण आणि दुसऱ्यामध्ये नाम दिलेले आहेत. आपण वाचूया. तिखट, उंच, बोलकी, गोड, कडू आणि सुंदर हे विशेषण आहेत. तर फुले, भावली, भाजी, कारले, आंबा, पर्वत हे काय आहेत, नाम आहेत. तर आता आपण याच्या जोड्या लावूया. आपल्या सर्वांना माहित आहे तिखट भाजी, अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. पुढे उंच पर्वत, याची आपण जोडी लावायची आहे, उंच पर्वत. त्यानंतर बोलकी बाहुली, अशा प्रकारे आपण जोडी लावायची आहे. नंतर गोड आंबा, अशा प्रकारे आपण याची जोडी लावायची आहे. पुन्हा कडू कारले आणि शेवटी सुंदर फुले. अशा प्रकारे आपण नाम आणि विशेषणाच्या या ठिकाणी जोड्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी आपल्या कंसामध्ये विशेषण दिलेत पहा, रंगीबेरंगी, उंच, अप्रतिम, तिसावा आणि उबदार. तर आता आपण याची उत्तरे लिहूया. पहा, रस्त्याच्या कडेला रिकामी जागा माणूस उभा होता. तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती उंच हे विशेषण येणार आहे, म्हणजे वाक्य तयार होईल, रस्त्याच्या कडेला उंच माणूस उभा होता. त्यानंतर पुढे पहा, हिवाळ्यात रिकामी जागा कपडे घालतात. तर या ठिकाणी शब्द लिहायचा आहे उबदार, म्हणजे आचं उत्तर होणार आहे हिवाळ्यात उबदार कपडे घालतात. पुढे आहे बागेत टिंब फुले होती. तर या ठिकाणी लिहायचं आपण रंगीबेरंगी, बागेत रंगीबेरंगी फुले होती. त्यानंतर मयूरने डॅश चित्र काढले. तर या ठिकाणी लिहायचं आपण अप्रतिम, म्हणजे मयूरने अप्रतिम चित्र काढले. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी वाक्य तयार होणार आहे. पुढे आहे आईचा रिकामी जागा वाढदिवस होता. या ठिकाणी लिहायचं आपण तिसावा, म्हणजे आईचा 30वा वाढदिवस होता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून आपण वाक्य पूर्ण केलेले आहेत. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 5 पूर्ण झालेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6, प चा शब्दपंखा पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक शब्दपंखा दिलेला आहे आणि त्यावर आपल्याला प ची शब्द लिहायचे. पहा, एक आहे सप्तसुरातील 5वा स्वर. तर याचं उत्तर लिहायचं आहे आपण प. नंतर 2 आहे एका हाताची एकूण बोटे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे हाताची एकूण बोटे असतात 5. तर आपण 5 हा शब्द इथे लिहायचा आहे. पुढे एक रंग लिहायचा आहे. तर आपण पांढरा हा रंग लिहूया. पुढे आहे पिवळे वस्त्र. आपल्या सर्वांना माहिती आहे पिवळे वस्त्राला आपण काय म्हणतो, पितांबर. तर आपण पितांबर हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे 5 खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द लिहा. तर खूपसाठी पुष्कळ हा शब्द वापरला जातो, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे 6 आहे पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा. आपल्या सर्वांना माहित आहे पावसामुळे नद्या नाल्यांना काय येतो, पूर. तर पूर हा शब्द आपण लिहायचा आहे. आणि शेवटी 7 प च्या 14 खडीतील 7वे अक्षर, प च्या 14 खडीतील 7वे अक्षर पै. अशा प्रकारे आपण प चा शब्दपंखा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या खालील संवाद पूर्ण करा अशा प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे. यामध्ये मी आणि चित्रकार यांचा आपल्याला संवाद लिहायचा आहे. तो आपण लिहूया. मी, काका तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? तर चित्रकार, बाळा मी निसर्गाचे सुंदर चित्र काढत आहे. मी, वा हे चित्र खूप छान दिसत आहे. यात तुम्ही कोणत्या रंगाचा वापर केला आहे? आता चित्रकार, मी यात प्रामुख्याने जलरंगाचा वापर केला आहे. त्यानंतर मी, पहा काका मला पण चित्रकला शिकायला खूप आवडते, तुम्ही मला काही टिप्स द्याल का? चित्रकार, नक्कीच. चित्र काढताना आधी हलक्या हाताने रेखाटन करायला शिक, म्हणजे सराव चांगला होईल. आणि शेवटी मी, खूप खूप धन्यवाद काका, आता मी सुद्धा घरी असाच सराव करेन. अशा प्रकारे आपल्याला दिलेला हा जो संवाद आहे तो पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक 4 आबळातील फरकांड्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.